MH52 न्यूज. प्राचीन आयुर्वेदाची ताकद, संपूर्ण महाराष्ट्रातून रुग्णांची गर्दी. बिना ऑपरेशन हाडे जुळत आहेत असा दावा दहिंदुले येथील अनुभवी हाडवैद्यांचा. दहिंदुले तालुका बागलाण, जिल्हा नाशिक. नाशिक जिल्ह्यातील दहिंदुले येथील ग्रामीण आयुर्वेदिक हाड उपचार केंद्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. प्राचीन आयुर्वेदिक पद्धतींचा वापर करून बिना ऑपरेशन हाडे पूर्णपणे जुळत असल्याचा दावा येथे उपचार करणारे अनुभवी हाडवैद्य देवबा साबळे आणि विठ्ठल साबळे यांनी केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून कोकण, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई, पुण्यातूनही रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी येत असल्याची माहिती मिळाली आहे. ऑपरेशनशिवाय हाडे जुळवणे शक्य, हाडवैद्यांचा ठाम दावा. हाडवैद्य देवबा साबळे सांगतात, हात पायाचे फ्रॅक्चर, हाड चुकणे, सांधे सरकणे, मुरगळणे आम्ही फक्त आयुर्वेदिक जडीबुटी, खास लेप आणि पट्टीने उपचार करतो. अनेक रुग्ण शेकडो किलोमीटरचा प्रवास करून येथे येतात आणि उपचारानंतर पूर्णपणे बरे होतात. विठ्ठल साबळे पुढे म्हणाले, आयुर्वेदिक औषधींचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. आमच्या पद्धतीमुळे हाडे लवकर जुळतात आणि रुग्णांना ऑपरेशन, प्लास्टर किंवा मोठ्या खर्चाचा सामना करावा लागत नाही. मुंबई, पुण्यापासून विदर्भापर्यंत रुग्णांची उपस्थिती वाढली. साबळे परिवाराच्या या प्राचीन पद्धतीवर लोकांचा विश्वास वाढत असून ग्रामीण भागाबरोबरच मोठ्या शहरांतूनही रुग्ण येत आहेत. अनेकांनी सांगितले की आधुनिक रुग्णालयात ऑपरेशन सुचवले असतानाही त्यांनी आयुर्वेदिक उपचार निवडले आणि त्याचे अत्यंत समाधानकारक परिणाम मिळाले. रुग्णांचा अनुभव, वेदना कमी, प्लास्टर नाही आणि खर्चही कमी. उपचार घेतलेल्या रुग्णांनी सांगितले की पहिल्याच आठवड्यात वेदना कमी झाल्या, प्लास्टरचा त्रास नाही, फक्त आयुर्वेदिक पट्टी, खर्चही कमी आणि आरामदायी उपचार. एक्स-रेमध्ये हाडे व्यवस्थित जुळलेली दिसतात. साबळे कुटुंबाने प्राचीन आयुर्वेदिक ज्ञान, जडीबुटी उपचार पद्धती आणि ग्रामीण वैद्यकीय परंपरा जपून आधुनिक काळातही बिना ऑपरेशन हाडे जुळवण्याची परंपरा पुढे नेली आहे. या उपचार पद्धतीमुळे आयुर्वेदाला नवी संजीवनी मिळत असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे. देवबा साबळे, गाव कोणत्या कोणत्या आजारावरचे पेशंट करता तुम्ही? आपल्या काय आजारावर नाही, फक्त हाड तुटलेला, कुठं बी शरीर तुटू द्या, हात तुटू द्या, पाय तुटू द्या, बरगडी तुटू द्या, मणका जाऊ द्या, काय टेन्शन नाही. कुठं बी तुटलं सगळं ओके होतं, काय टेन्शन नाही. आयुर्वेदिक उपचार करता का? हां, आयुर्वेदिक जडीबुटी लावून त्यात बांधलं जातं, काय टेन्शन नाही. 10 दिवसात 1-2 वेळा आले ओके, पेशंटला सगळं कळतं, याच्यात किती बदल वाटतं, काय वाटतं. आता मग मी आता तुम्हाला सांगून जागा 45 फूट आंबावरून पडलं पूर्ण, बरोबर आहे. हां, सटाणाला घेतलं नाही, मालेगावला घेतलं नाही, तो नाशिकला जाऊन काकतकर फेमस डॉक्टर त्यांनाकडे ॲडमिट करत आणि त्यांनी सुद्धा नाही सांगितलं की असे पेशंटनी 5-6 येले, एक ऑपरेशन करीप आहे, साक्षात होत नाही, तुम्ही जाऊन जीवन आहे तो घर घे, जा खाऊ घाला, जो गई तो. पण तो घर आणल्यावर आपला पहिलं 10 दिवस नाही, दुसरं 10 दिवस नाही, तिसरं टाका, चौथा आले तो धरीने घरात उभा राहावा लागला. 5 वाजेकडे दणकेबाद पळाला, म्हणजे चालायला, गाडी चालायला लागला हळूहळू. असं कुठले कुठले पेशंट येते तुमच्याकडे? आपल्याकडे तो मिरून पार, धुळा, जळगाव, ते खाल, औरंगाबाद, तर महाराष्ट्र सरादी, MP ची सरादी, ते डायरेक्ट गुजरात, म्हणजे पुरं तो मिळून पुन्हा मुंबई काय होईल कोणतंच भाग ठेवलेलं नाही. तो मिळून पेशंट काढून आणलेले काय समजायचं. 100% गुण पडतो बा तुमच्याकडे? हां, 100% म्हणजे आता तुम्हाला सांगू, ऑपरेशनची गरज नाही. गरज नाही. 80 फूट एरियात पर्या पडलं, होल्डी एरियात काम करताना शाक बसलं, एरियात टाकलं गेलं, एअरमधून काढलं नाशिक, डॉक्टर 2-4 लाख दिन जगू शकत नाही. तो जगून आज 22 वर्षे काम करायला, पुरं मनका एक पाय घ्यायचा तो पर्याय. चालेल, ठीक आहे, धन्यवाद बाबा.